मित्रांनो, काल रात्री मी तब्बल 4 तास एका खुर्चीत बसून धुरंधर 2 द रिव्हेंज नावाची फिल्म बघून आलोय. आता सरळ विषयात हात घालतो. 19 मार्चला धुरंधर 2 रिलीज झाल्यानंतर बॉलिवूड आणि एकूणच इंडियन सिनेमा 2 भागामध्ये डिवाइड होणार आहे. हो, लिटरली 2 भागात. एक भाग धुरंधर 1 आणि 2 या आधीचे चित्रपट आणि दुसरा भाग धुरंधर 2 नंतरचे चित्रपट. लोक पुढे जाऊन प्री धुरंधर आणि पोस्ट धुरंधर असं बोलायला लागले तर तुम्हाला आणि मला अजिबात आश्चर्य वाटायला नको. धुरंधर 1 एकदम सॉलिड चित्रपट होता, यात काहीच डाऊट नाहीये. पण धुरंधर 2 बाप रे बाप, डोक्याला शॉट. पण तुम्हाला पडलेले काही प्रश्नही असतील, जसे की हा पिक्चर खरंच पहिल्यापेक्षा मोठा आहे का? पहिल्या भागात जो बिल्डअप दिला तो इथे पे ऑफ होतो का? आणि हो, हा पिक्चर जवळपास 4 तासांचा आहे, तर कंटाळा वाटतो का? की उलट खुर्चीच्या टोकावर बसायला भाग पाडतो? थोडा छोटा असता तर अजून टाईट झाला असता का? या फिल्ममध्ये प्रोपोगंडा लपलेला आहे का? आणि ही जी हायपर मस्क्युलॅनिटी दाखवली आहे ती लोकांच्या पचनी पडते का? आज या सगळ्या विषयांवर मी सॉर्ट आउट करून सांगणार आहे. यामध्ये एकही स्पॉइलर नसणार आहे. आणि शेवटी मी थिएटरमधून बाहेर आलो तेव्हा माझ्या फिलिंग्स इतक्या मिक्स काय होत्या तेही मी तुम्हाला सांगणार आहे. चला सॉर्ट आउट सुरू करूया. सगळ्यात आधी रणवीर सिंग, हा काय काम केला राव. जसकिरत सिंग रंगी हा कॅरेक्टर नाही, अगदी जिवंत माणूस वाटतो. पहिल्या 25 ते 30 मिनिटातच अंगावर काटा येतो, रक्ताची तहान, डोळ्यांमध्ये आग, एकदम रॉ. तो जेव्हा लोकांना मारतो तेव्हा ती ऍक्टिंग अजिबात वाटत नाही. डोळ्यांमधूनच तो सगळं सांगतो. त्याच्या कपाळाच्या आणि गळ्याच्या नसा इतक्या ताणल्या गेल्यात की त्याचा बीपी अगदी वाढलेला तुम्हाला जाणवतो. त्याला कळतंय तो काय करतोय, पण पुढे जाऊन काय होणार आहे हेही त्याला माहिती आहे. पद्मावत मधला खिलजी आठवतो ना, तोही इथे मागे पडतोय. ऑनेस्टली हा रणवीर सिंगचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स आहे असं मी नाही तुम्ही म्हणाल. पहिले 2 तास एकदम टाईट, फोन हातात घ्यायची तुम्ही वाटे बघणार नाही. जसकिरत कसा अडकतो, सिस्टीम कशी फेल होते, तो कसा तुटतो, हे सगळं एकदम हेवी पद्धतीने मांडलेलं आहे. एका बाजूला तुटलेला जसकिरत आणि दुसऱ्या बाजूला हमजा, ज्याने या जसकिरतला पूर्ण पुरून टाकलंय, पण अजूनही तो त्यामध्ये जिवंत आहे. ट्विस्ट, एक नाही 2 नाही, बॅक टू बॅक लगातार ट्विस्ट, डोकं फिरवणारे ट्विस्ट. आदित्य धरचं रायटिंग एकदम टॉप क्लास आहे. सुरुवातीचा ऍक्शन सिक्वेन्स अगदी हॉलिवूडच्या सिनेमांसारखा वाटतो. जसकिरत घरात घुसतो, रूम टू रूम साफ करतो, गन फाईट, क्लोज कॉम्बॅट एकदम खतरनाक. रणवीरला बघून वाटतं भाऊ याने एकदम जबरदस्त ट्रेनिंग घेतलंय. आता येतो यूपी गँगस्टरवाला भाग. इथे एक गोष्ट लक्षात येते, जो गँगस्टर दाखवलाय तो रिअल लाईफ इन्सिडेंट वरती बेस्ड आहे. ज्यांनी न्यूज फॉलो केल्यात त्यांना लगेच रिलेट होणार आहे, कनेक्ट होणार आहे. अतिक अहमद पण डायरेक्ट कॉपी नाही आहे, स्मार्ट अडॅप्टेशन आहे. म्हणून स्क्रीनवर बघताना फिक्शन जरी वाटत असलं तरी तुम्ही ते एन्जॉय करणार. तुम्हाला वाटेल हे खरंच घडलं होतं का असा फील होतो. आणि त्याच फ्लोमध्ये राकेश बेदीची ऍक्टिंग आणि ट्विस्ट. सुरुवातीला वाटतं नॉर्मल कॅरेक्टर आहे, पण जसा जसा पिक्चर पुढे जातो आपल्याला गडबड जाणवते. आणि जेव्हा ट्विस्ट येतो तेव्हा सरळ सगळं डोकं, हे काय झालं आता आणि इतकं हेवी काय चाललंय, हा ट्विस्ट स्टोरीला पुश देतो. आता सेकंड हाफ इथे पिक्चर थोडा डिवाइड होतो. नोटबंदीचा ट्रॅक येतो, बायो और बहनो असा आवाज लोकांच्या कानी पडतो आणि स्क्रीनवरती नरेंद्र मोदींचं फुटेज ॲज इट इज दाखवलं जातं. इतकं बिल्ड केलंय की तुम्ही प्रोपोगंडा आहे का असा तुम्ही विचार करायला लागाल. आणि पुढं काय, ऑनेस्टली डायरेक्टरची आयडिओलॉजी एका साईडला झुकलेली वाटते असं काही जणांचं म्हणणं आहे. टेक्निकल इश्यूज सांगायचे झाले तर काही ठिकाणी डबिंग ऑफ वाटते, लिप सिंग मिसमॅच वाटतात, एडिटिंग सडन वाटते आणि कट्स वाटतात, ज्याला CBFC जिम्मेदार आहे. काही शॉर्ट्समध्ये आवाजच नाही, पण ही डायरेक्टरची चॉईस असू शकते हे मला माहिती आहे. मेजर इक्बालने इथे थोडंसं डिसअपॉइंट केलंय असं काही जणांचं म्हणणं आहे. पहिल्या भागात तो जितका भयंकर होता तितका तो इथं वाटत नाही. पेसिंग काही ठिकाणी सैल वाटते. म्युझिक, आता सगळ्यात मोठी निराशा म्हणजे म्युझिक. धुरंधर 1चा अल्बम म्हणजे अगदी कल्ट होता, BGM सुद्धा आहा एकदम जबरदस्त. पण धुरंधर 2 मध्ये कुठेतरी मीठ कमी वाटतंय. फक्त 1-2 गाणी सोडली तर काही ठिकाणी ते एकदम बकवास वाटतात. दीती हे गाणं वापरलंय, छान आहे,
जुनं क्लासिक आहे, पण ज्या सीनमध्ये ते वापरलंय तिथं ते अजिबात फिट बसत नाही असं माझं मत आहे. रेहमान डकेतच्या शेर बोलो समारंभाची तुलना केली तर कुठंतरी हे लय मागं पडत आहे. सुरुवातीचे 25 ते 30 मिनिट आणि शेवटचे 20 ते 30 मिनिट याचा बीजीएम भारी आहे, पण मध्ये मध्ये थोडं फ्लॅट झालं असं वाटतं. थोडक्यात सांगायचं तर काय, धुरंधर 1 म्हणजे किलर आणि धुरंधर 2 त्यापेक्षाही जबरदस्त. फक्त म्युझिकच्या बाबतीत थोडं मार्क्स कमी, पण शेवटचे 25 ते 30 मिनिटं हा ते एकदम जबरदस्त पकड घेतात. संजय दत्त आणि आर माधवन दोघंही एकदम जबरदस्त. आर माधवन अजित डोवाल म्हणून स्क्रीनवर आले की सीन अगदी उंचावतात. आदित्य उपल ओमारच्या रोलमध्ये यावेळी जास्त चमकतो आणि कामही त्याने भारी केलंय. एकूणच काय तर फिल्म एकदम परफेक्ट आहे, दमदार सिक्वेन्स आहे. थोडा पेशन्स तुम्हाला ठेवावा लागतो, कारण स्टोरी कंप्लीट झाल्याशिवाय उठण्यात काहीच लॉजिक नाहीये. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत चॅनलला सबस्क्राईब करा आणि फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. भेटूया लवकरच.